नमस्कार. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या काही बिंदुरामराव देशमुख कला वाणिज्य महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील मी प्राध्यापक राजू सानप आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. प्रथम वर्ष सेमिस्टर पॅटर्ननुसार भारतीय राज्यघटनेची ओळख या अभ्यासक्रमानुसार पहिलं प्रकरण जे आहे भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि त्याची पार्श्वभूमी यावर अभ्यासपूर्ण चर्चा करताना या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची निर्मिती हा जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीची असलेली पार्श्वभूमी असेल किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेले कायदे आणि घटना समितीतील सदस्यांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा घेतलेला आढावा आणि त्यातील काही महत्त्वाची तत्व जी भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे अशा तत्वांचा उपयोग भारतीय राज्यघटना तयार करत असताना घटनाकारांनी यामध्ये समावेश केला आहे. आता खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेची निर्मिती किंवा त्याला अस्तित्वात येण्याच्या आधीची जी पार्श्वभूमी आहे ती ऐतिहासिक पार्श्वभूमी फार महत्त्वाची की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक राष्ट्रवादाची जी बांधणी आहे ती बांधणी या ठिकाणी झालेली होती आणि त्यामध्ये एकूणच ब्रिटिश कालखंडामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ आणि तिची असलेली पार्श्वभूमी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं जर विचार केला तर ह्या संपूर्ण प्रक्रियेचा जो काही प्रभाव जो आहे तो प्रभाव घटनेवरती दिसून येतो आणि मग ह्या कालखंडामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेले विविध कायदे असतात या संपूर्ण कायद्यांचा जो काही आढावा आहे तो आढावा या ठिकाणी घेणं महत्त्वाचं वाटतं. आता ब्रिटिश कालखंडामध्ये जे काही कायदे त्या कायद्यांचा भारतीय राज्यघटनेवरती जो काही परिणाम आहे तो परिणाम झाला. तर याच्यामध्ये 1600 ते 1946 हा जो काही कालखंड आहे हा कालखंड भारतीय राज्यघटनेच्या घटनात्मक विकासाचा हा कालखंड आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर ऐतिहासिक एक पार्श्वभूमी जर बघितली तर वास्को दी गामा हा जो काही सागरी मार्गानं हा जो काही दर्यावर्दी जो होता तो 1600 मध्ये भारतामध्ये तो आला आणि त्याने भारतातलं जे काही ऐश्वर्य असेल किंवा एकूणच भारतीय खंडाची जी काही शोध आहे तो शोध त्यांनी लावला आणि ब्रिटिश आले त्याचबरोबरीनं डच, पोर्तुगीज, फ्रेंच या सारखे जे काही दर्यावर्दी ते भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये आले. तर 1600 मध्ये इंग्लंडची जी काही पहिली राणी जी होती एलिझाबेथ हिनं ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये तत्कालीन हिंदुस्थानमध्ये व्यापाराची जी काही परवानगी ती परवानगी दिली. 1600 ते 1765 पर्यंत कंपनीचं कार्य जे होतं ते पूर्ण व्यापारी स्वरूपामध्ये होतं. आता ईस्ट इंडिया कंपनी
ज्यावेळेस सुरुवातीला भारतामध्ये आली आणि त्या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची 1600 मध्ये स्थापना झाली आणि ईस्ट इंडिया कंपनीने अति पूर्वेकडील जो काही भारतातला भाग होता त्या भारतातील भागामध्ये व्यापारीची जी परवानगी आहे ती ब्रिटिश संसदेने दिली होती आणि त्या दृष्टिकोनातून 1613 मध्ये सुरत येथे पहिली जी काही वखार आहे ती वखार स्थापन केली आणि त्या दृष्टिकोनातून व्यापारिक दृष्टिकोनातून जी काही वखार स्थापन केलेली असल्यामुळं अल्पवधीतच व्यापाराचा जो पसारा आहे तो पसारा हा संपूर्ण भारतभर वाढायला सुरुवात झाली. मुंबई, मद्रास आणि बंगाल प्रांत पर्यंत ह्या व्यापारीकरणाचा जो पसारा आहे तो पसारा वाढला. तर त्याच्यानंतर लागलीच 2 वर्षांनी 1615 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला शासन विधेयक अधिकार जे ते प्राप्त झाल्यामुळे कंपनीचा जो काही दर्जा आहे तो कंपनीचा दर्जा वाढला. त्यामध्ये खऱ्या अर्थानं जर विचार केला तर 1661 साली कंपनीला जे रूपांतर आहे ते जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये करण्यात आलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं कंपनी ही बऱ्याच अर्थानं सार्वभौम झाली. म्हणजे निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून ती संपूर्णतः तिला अधिकार जे होते ते अधिकार प्राप्त झालेले होते. आता ह्या दरम्यानचा जो कालखंड आहे ह्या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून राज्यघटनेच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची जी घडामोड आहे ती घडामोड घडली आणि त्या दृष्टिकोनातून 1757 साली जी काही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्या ईस्ट इंडिया कंपनी प्लासीची जी लढाई ती लढाई जिंकली आणि त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नर जे होते रॉबर्ट क्लाय या रॉबर्ट क्लायनी काय केलं का विजय मिळवून भारतीय भूमीवरती खऱ्या अर्थानं ब्रिटिश सत्तेचा जो काही पाया आहे तो पाया घालायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये प्लासीची लढाई ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा ब्रिटिश साम्राज्य जे असेल त्या दृष्टिकोनातून बंगालचा जो काही नवाब होता त्या बंगालचा नवाब आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये जे काही दुहेरी स्वरूपातलं जे काही संरक्षण विषयक जो काही करार आहे तो करार झाला आणि मग ह्या कालावधीमध्ये ब्रिटिश इंडिया कंपनीनं तराजू फेकून दिले आणि तलवारी हातात घेतल्या असंही म्हटलं जाऊ शकतं. 1757 साली ईस्ट इंडिया कंपनीनं ज्या वेळेला जे काही कारभाराला सुरुवात केली आणि कंपनीचा जो काही कारभार होता तो कारभार म्हैसूर, पंजाब, गढवाल, महाराष्ट्र, झाशी असा प्रदेश जिंकता जिंकता ब्रिटिशांची जी सत्ता आहे ती सत्ता संपूर्ण किंवा काही भारतातल्या प्रांतामध्ये प्रस्थापित झाली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी व्यापारिक जी धोरणं होती त्या व्यापारिक धोरणं सोडून त्यांनी खऱ्या अर्थानं राजकीय सत्ता जी आहे ती सत्ता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं आहेत ती पावलं उचलली आणि मग राजकीय कारभाराच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश गव्हर्नमेंटला जे काही कंपनीवरती ब्रिटिश संसदेचं जे काही नियंत्रण आहे त्या नियंत्रणाची खऱ्या अर्थाने इथं आवश्यकता भासली आणि त्या दृष्टिकोनातून जो काही भारतातला दक्षिणेकडचा जो काही भाग होता त्या भागावरती ब्रिटिशांनी बऱ्यापैकी जे काही नियंत्रण आहे ते नियंत्रण इथं मिळवलं आणि त्या दृष्टिकोनातून ब्रिटिश गव्हर्नमेंटनं भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा जो काही कायदा आहे तो कायदा केला आणि तो कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट
1773चा जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट जो होता तो ऍक्ट केला आणि ईस्ट इंडिया कंपनीचं व्यापारी व राजकीय महत्त्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, कंपनीचं नियंत्रण आवश्यक वाटण्याच्या दृष्टिकोनातून, दक्षिण भारतामधील त्यांचा वाढता शिरकाव असेल आणि ह्या दृष्टिकोनातून रेग्युलेटिंग ऍक्ट जो होता तो 1773चा ब्रिटिश संसदेनं तो कायदा पास केला आणि त्या कायद्यानुसार ज्या काही तरतुदी त्या कायद्यातल्या महत्वाच्या तरतुदी या कायद्यानुसार कंपनीच्या अधिकाराखाली सर्व प्रदेशाचं एकीकरण करण्यात आलं. आता त्यामधलं जे काही प्रदेश जिंकलेले होते आणि त्या जिंकलेल्या प्रदेशावरती ब्रिटिश गव्हर्नर जो होता त्या गव्हर्नरचं नियंत्रण आलं. म्हणजे काय झालं का त्या कालखंडामध्ये बंगालचा जो काही गव्हर्नर जनरल जो होता त्या गव्हर्नर जनरल म्हणजे जो काही प्रमुख असेल त्या प्रमुखाला गव्हर्नर जनरल म्हणायला सुरुवात केली आणि मुंबई, मद्रास हे जे प्रांत होते या प्रांतावरती सत्ता गाजवण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार ह्या बंगालचा जो काही गव्हर्नर जनरल असेल त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलला ते अधिकार प्राप्त झाले. त्याचबरोबरीनं गव्हर्नर जनरलला काही कायदेविषयक कार्यकारी विषयक सुद्धा अधिकार प्राप्त झालेले होते आणि त्याच्या दृष्टिकोनातून भारतातील सर्व प्रांत जे आहेत ते प्रांतासाठी कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार गव्हर्नर जनरल जे आहे त्या गव्हर्नर जनरलला प्राप्त झाला. आता ह्यामध्ये गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी जी काही गव्हर्नर जनरलची जी काही काउन्सिल होती त्या काउन्सिलमध्ये 4 सदस्य घेण्यात आले आणि त्या 4 सदस्यांची जी काही निवड आहे ती निवड 5 वर्षासाठी ब्रिटिश संसदेकडनं केली जात असे. आणि मग गव्हर्नर जनरलला काउन्सिल ऑफ गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती त्या काउन्सिलला कायदे करण्याचा किंवा कार्यकारी विषयक जे अधिकार आहे ते अधिकार प्राप्त झाल्यामुळं काय झालं का एक प्रकारे भारतावरती जे काही नियंत्रण आहे ते नियंत्रण प्रस्थापित करणं त्यांना सोपं झालं. त्याचबरोबरीनं कलकत्ता येथे जे काही सर्वोच्च न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी होती ती स्थापना करण्यात आली. ह्याच्यामुळं काय झालं की खऱ्या अर्थानं भारतातला जो काही भ्रष्टाचार जो होता ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या कालखंडामध्ये त्या भ्रष्टाचाराला खऱ्या अर्थानं लगाम जो आहे तो लगाम घालण्याचं जे काही काम आहे ते काम या कालावधीमध्ये झालं. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर खर्चाचा तपशील अहवाल हा ब्रिटिश कोषागाराकडे पाठवण्याची जी काही तरतूद आहे त्या तरतूद ह्या कायद्यामध्ये करण्यात आली. आणि त्याच्यामुळं एक प्रकारे काय झालं की कारभारामधली जी काही पारदर्शकता आहे ती पारदर्शकता आली आणि ब्रिटिश सरकारचं जे होते ते कंपनीच्या कारभारावरती एक प्रकारे जे काही नियंत्रण आहे ते नियंत्रण प्रस्थापित झालं. आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट जो होता त्या रेग्युलेटिंग ऍक्टचं जे काही महत्व आहे ते महत्व या ठिकाणी महत्वाचं होतं. आता त्या बरोबरीनं नेमका भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून हा जो काही कायदा आहे हा कायदा काय महत्वाचा आहे ते पाहणं थोडक्यात इथं महत्वाचं मला वाटतं. आता केंद्रीय आणि प्रशासकीय एक यंत्रणा जी होती ती यंत्रणा ह्या कायद्यामुळं बहाल करण्यात आली. संसदेचं सर्वश्रेष्ठत्व जे आहे ते या कायद्यामुळे निर्माण झालं. सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली. कायदा निर्माण करणारी जी सत्ता आहे ती सत्ता निर्माण करण्यात आली आणि चांगल्या प्रशासनाची जी काही हमी आहे ती हमी देण्यात आली. म्हणजे खऱ्या अर्थानं
घटनात्मक दृष्टिकोनातून विचार करता भारतीय राज्यघटनेच्या विकासाच्या संदर्भामध्ये हा जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट जो होता तो ऍक्ट अत्यंत महत्वाचा ठरला आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट जो होता त्या रेग्युलेटिंग ऍक्टला तितकंच महत्व जे ते महत्व प्राप्त झालं होतं. आता ह्या रेग्युलेटिंग ऍक्ट जो होता त्या ऍक्ट मधल्या जे काही दोष होते ते दोष दूर करण्याच्या संदर्भामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं जो काही पिट्स इंडिया ऍक्ट जो होता तो ऍक्ट तयार केला आणि ह्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार जे काही दोष होते रेग्युलेटिंग ऍक्ट मधले ते दूर करण्यात आले आणि त्याच बरोबरीनं दरम्यान 1773 ते 1784 हा जो काही कालखंड आहे ह्या कालखंडामधील जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेल्या तरतुदी असेल त्या तरतुदी किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट मधल्या ज्या तरतुदी त्या तरतुदींची दर 20 वर्षानं फेर तपासणी करण्यात आली. म्हणजे कधी तर 1793, 1813, 1833 आणि 1853 या कालखंडामध्ये जे काही बदल आहे ते बदल करण्यात आले. म्हणजे एकूणच भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा जो काही पिट्स इंडिया ऍक्ट जो होता त्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार खऱ्या अर्थानं भारतामधला जो बदल आहे तो बदल अत्यंत महत्वाचा होता आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पिट्स इंडिया ऍक्ट नुसार किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट जो होता त्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये आधी काही ज्या तरतुदी होत्या की एक कायदा जो मंजूर केला होता की ज्यामध्ये हिंदू मुस्लिम ज्या जमाती होत्या त्या जमातीला आपापले रीतिरिवाज नियम प्रथा जे आहे त्या प्रथा पाळण्याचा अधिकार ह्या कायद्याने दिला होता आधीच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. त्याचबरोबरीनं भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही धर्मनिरपेक्षतेची जी काही भावना आहे किंवा जी तरतूद आहे ती तरतूद ह्या ऍक्टचा थोडाफार जो काही प्रभाव आहे तो प्रभाव होता आणि त्या दृष्टिकोनातून ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही आज्ञा असतील किंवा एकूणच ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी इथं खऱ्या अर्थानं पाळल्या किंवा काही जे नियम होते ते नियमामध्ये जो काही बदल आहे तो बदल या ठिकाणी करण्यात आला. आता त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलचं जे काही कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयाचं उल्लंघन करण्याचा जो काही अधिकार आहे तो इथं खऱ्या अर्थानं प्राप्त झाला. म्हणजे गव्हर्नर जनरलला चे जे काही कायदे असेल ते कायदे जर अमान्य करायचे असेल तर त्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार ते काही कायदे ते अमान्य करू शकत होते. त्याचबरोबरीनं ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील जी व्यापाराची जी मक्तेदारी होती ती मक्तेदारी ह्या कायद्यानं नष्ट करण्यात आली आणि त्याचबरोबरीने काय झालं का भारतातील कंपनीचा एक अधिकार जो होता तो एक अधिकार इथं संपुष्टात आला आणि त्यामुळं कायदे निर्मितीची कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ जे आहे ते एकमेकापासून वेगळं करण्यात आलं आणि त्याच्यामुळं कायदे निर्मितीची प्रक्रिया आणि कार्य केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया जी होती याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जी काही पारदर्शकता आहे ती पारदर्शकता यामध्ये आली आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून हे जे काही कायदा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट असेल किंवा पिट्स इंडिया ऍक्ट जो होता तो अत्यंत महत्वाचा होता आणि त्यानंतर भारतामध्ये जे काही विविध कायदे जे होते त्या कायद्यांचा या ठिकाणी आढावा जो आहे तो आढावा घेणं महत्वाचं वाटतं. कारण दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतातलं जे काही वातावरण जे होतं ते महत्वाचं होतं कारण 1857चं जे काही स्वातंत्र्याची चळवळीच्या दृष्टिकोनातून जे काही स्वातंत्र्य चळवळीचं जे समर आहे
किंवा 1857चा जो उठाव आहे, तो उठाव या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कारण 1857चा उठाव का झाला, तर त्यामध्ये लॉर्ड डलहौसीचं स्वीकारलेलं जे काही साम्राज्यवादी जे काही धोरण होतं, ते धोरणही महत्त्वाचं होतं. कारण त्यामुळं काय झालं का, अनेक संस्थानं जे होते, ते संस्थानं या ठिकाणी खालसा झालेली होती. त्याचबरोबरीनं अनेक संस्थानिक जी होती, राजे रजवाडे जे होते, त्यांच्या ज्या पदव्या आणि जे काही तनखे होते, ते तनखे बंद केले ते लॉर्ड डलहौसीनं. तसंच कंपनी सरकार जे होतं, त्या कंपनी सरकारनं भारतीयांना समान वागणूक देत नव्हतं. असमानतेची वागणूक जी होती, ती वागणूक या ठिकाणी दिली जात होती. आणि त्यामध्ये भारतीयांमध्ये काळा गोरा अशा प्रकारचा जो वर्णद्वेष आहे, तो वर्णद्वेषाची भावना यामध्ये निर्माण झाली. कारण ब्रिटिश गोऱ्यांसाठी दवाखाने, शाळा, क्लब असे वेगळे करण्यात आले आणि त्या ठिकाणी भारतीयांना जो काही प्रवेश आहे, तो प्रवेश नाकारला होता. त्यामध्ये एक प्रकारे भारतामध्ये जमातवाद, धर्मवाद किंवा वंशवादाचं जे काही राजकारण आहे, त्या राजकारणाला ह्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि मग त्याचबरोबरीनं भारतीयांच्या ज्या काही धार्मिक चालीरीती, रूढी, परंपरा ज्या होत्या, त्या चालीरीती, रूढी, परंपरेमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केलं, हस्तक्षेप करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं काय झालं का, भारतीयांच्या साहजिकच्या भावना दुखायला सुरू झाली. तसंच ख्रिश्चन धर्मगुरू जे होते, त्या ख्रिश्चन धर्मगुरूंना भारतामधलं जे काही रान मोकळं झालं असं म्हणलं जातं, की त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी साम दाम दंड वापरून ख्रिश्चन मिशनरी ज्या होत्या, त्या ख्रिश्चन मिशनरीने हिंदूंना जे काही बाटवण्याचं जे काही काम आहे, ते काम केलं. आणि धर्मांतराचा जो प्रयोग आहे किंवा उद्योग जे होते, ते मोठ्या प्रमाणात केले. मग इथं कुठंतरी हिंदू धर्म नष्ट होईल या भीतीपोटी काय झालं का, भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारे जो काही असंतोष आहे, तो असंतोष वाढत गेला. त्याचबरोबरीनं भारतामधली जी काही आर्थिक लूट जी होती, ती मोठ्या प्रमाणात केली गेली होती. आणि त्यामुळं काय झालं का, भारतीय वस्तू ज्या होत्या, त्या वस्तू आणि ब्रिटिशांच्या असलेल्या वस्तू, म्हणजे याच्यामधला जो फरक आहे का, ब्रिटिश कापड असेल किंवा ब्रिटिशांच्या इतर वस्तू ज्या होत्या, त्यांच्यावरती कमी कर आकारला जायचा आणि भारतातल्या ज्या वस्तू होत्या त्याच्यावरती जास्त कर आकारला जायचा. त्यामुळं काय झालं की एक प्रकारे व्यापारीकरण जे होतं, त्या व्यापारीकरणामुळे भारतीयांचं जे काही खच्चीकरण आहे, ते खच्चीकरण या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबरीनं काय झालं का, भारतातले जे काही सैनिक होते, हिंदू मुस्लिम सैनिक, जे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये काम करत होते किंवा कमी पगारावरती काम करत होते, आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारे असंतोषाची जी भावना आहे, ती भावना या कायद्यानं काय झाली का, निर्माण झाली. आणि मग त्यामुळं एक प्रकारे सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा काय असेल, तर भारतामधील हिंदू आणि मुस्लिम यांचा जो काही धर्म किंवा हे जे काही बाटवण्याचा जो काही प्रयत्न आहे, तो प्रयत्न झाला. आणि मग त्यामुळं भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारे असंतोषाची भावना निर्माण झाली. आणि त्याचं जे रूपांतर आहे, ते रूपांतर 1857चा जो काही उठाव होता, त्या उठावामध्ये झालं. आणि त्यामुळं एक प्रकारे ब्रिटिश कंपनी सरकारची जी सत्ता आहे, ती सत्ताला कुठेतरी एक आव्हान तयार झालं. आणि मग त्या दृष्टिकोनातून ब्रिटिश राणी जी होती, त्या राणीने एक जाहीरनामा तयार केला 1858 साली. राणी व्हिक्टोरियाचा जो काही जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा प्रस्थापित झाला. आणि त्या जाहीरनाम्यामुळे काय झालं का, अखेरीस भारतामध्ये ब्रिटिशांना शासन करताना ज्या अडचणी निर्माण होत होत्या, त्यांचं प्रमाण कमी व्हायला लागलं. म्हणजे काय झालं, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं जी काही खाजगी आणि व्यापारी कंपनी ऐवजी ब्रिटिश राणीच्या नावानं जो काही कारभार आहे, तो कारभाराला सुरुवात केली. म्हणजे
ईस्ट इंडिया कंपनीच्या नावानं जो काही कारभार होता तो कारभार संपुष्टात येऊन ब्रिटनच्या राणीच्या नावानं जो काही कारभार आहे त्या कारभाराला सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये भारत मंत्री व इंडियन काउन्सिलची जी काही स्थापना आहे ती स्थापना करण्यात आली आणि राज्य कारभारासाठी त्यांना जबाबदार धरण्यात आलं. गव्हर्नर जनरलसह उच्च पदाधिकारी जे आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार देखील जी काही व्हिक्टोरिया राणी जी होती त्या राणीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्राप्त झाला आणि त्यामुळं भारतामध्ये जे काही ब्रिटिश राणीचा जो काही जाहीरनामा आहे तो जाहीरनामा प्रभाव इतका पडला की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं समाजाला जे काही आश्वासन आहे ते आश्वासनं दिली. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं समान संधी, न्याय आणि धार्मिक स्वातंत्र्य ही जी तत्व आहे ह्या तत्वांची अंमलबजावणी झाली. आणि मग भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही सामाजिक समता असेल, धर्मनिरपेक्षतेची जी भावना असेल, या सगळ्या घटकांचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव दिसून येतो. आणि मग आपण भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्येच बघतो की आम्ही भारताचे लोक भारताचं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीचं जे तत्व आहे ते तत्व यामध्ये घेत असताना ही जी काही कायदे ह्या कायद्यांचा जो काही आधार आहे तो आधार ह्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटला कायदे करत असताना भारतामधल्या सामाजिक आर्थिक परिस्थिती जी होती ती परिस्थिती तितकीच महत्वाची. त्या परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे काही कायदे ते कायदे केले आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनतेवरती जो काही प्रभाव आहे तो प्रभाव होता. आणि त्याचा परिणाम घटनाकारांनी राज्यघटना तयार करत असताना ह्या कायद्यांचा देखील आधार घेतलेला होता. आणि त्या कायद्याचा जो काही परिणाम आहे प्रभाव आहे तो भारतीय राज्यघटनेवरती आपल्याला दिसून येतो.